Hello friends, it is very nice poem I am going to teach. It's from English medium 10th standard textbook. First poem. The name of the poem is Where the Mind is Without Fear, which was written by Rabindranath Tagore. Rabindranath Tagore is a great Indian poet in English literature. He is the first non-European person who got Nobel Prize for his work in English literature. We all know the word Gitanjali. Gitanjali is the great anthology. Anthology means the collection of poems, काव्यसंग्रह. गीतांजली या काव्यसंग्रहाबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि ते असे पहिले नॉन युरोपियन व्यक्ती होते. लक्षात घ्या, आपल्या सर्वांना त्यांचा अभिमान वाटेल असे रवींद्रनाथ टागोर. अँड फ्रॉम हिज anthology Gitanjali, this is one of the poem from that anthology, Gitanjali. Gitanjali या काव्यसंग्रहातली कविता आहे. This poem tells us about universal brotherhood. ही कविता आपल्याला विश्वबंधुत्वाविषयी माहिती देते. So this is very important poem, not only for 10th standard, but for our whole life. I request all of you to learn this poem carefully. The first line is, where the mind is without fear and the head is held high. We should read every line with the last line. Which is the last line of this poem? The last line of the poem is, into that haven of freedom, my father let my country awake. This is the last line of the poem. We should read every line with the last line. Let us I read the first line and the last line together. Where the mind is without fear and the head is held high, into that haven of freedom, my father let my country awake. What is the meaning of this? Where the mind is without fear. The mind is without fear means where the persons are fearless. The mind is without fear means what? Persons, people are fearless. Where people are fearless, निर्भय असतील, जिथं लोक एकमेकाला घाबरणार नाहीत. आता आपण कसं गुंडगिरीला घाबरतो, लक्षात घ्या, गुंडा एलिमेंट्स. सो पीपल आर फिअरलेस. इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम, त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये, लेट माय कंट्री अवेक, माझ्या देशाला जाग येऊ दे. हियर कंट्री मीन्स व्हॉट? हियर कंट्री मीन्स नॉट अ नेशन. हियर कंट्री मीन्स people in the nation, that is countryman. Country means countryman. This is very important. So where the mind is without fear, where the people are fearless, जिथे लोक निर्भय असतील, एकमेकाला घाबरणार नाहीत, into that heaven of freedom, त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये, let my father, let my country awake. हे परमेश्वरा, here my father means my God. My father means my God.
हे परमेश्वरा माझ्या देशाला जाग येऊ दे. अँड द हेड इज हेल्ड हाय. द हेड इज हेल्ड हाय मीन्स व्हॉट? द पर्सन विथ सेल्फ रिस्पेक्ट. द पर्सन लिव्ह विथ सेल्फ रिस्पेक्ट. पीपल can live with self-respect. People live with self-respect. Where the mind is without fear and the head is held high. जिथं लोक निर्भय असतील आणि जिथं लोक स्वाभिमानाने जगतील, into that heaven of freedom, त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये, लेट माय फादर, हे परमेश्वरा, लेट माय कंट्री अवेक, माझ्या देशाला जाग येऊ दे. दिस पोएम इज बिफोर आवर इंडिपेंडन्स, बिफोर आवर इंडियन इंडिपेंडन्स. आपल्या भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीची ही कविता आहे. ॲट दॅट टाइम ब्रिटिशर्स वेअर मास्टर्स अँड इंडियन्स वेअर स्लेव. आपण भारतीय लोक गुलाम होतो, ते ब्रिटिशर्स लोक आपले मालक होते. अँड सो वी कुड नॉट लिव्ह विथ सेल्फ रिस्पेक्ट. ॲट दॅट टाइम आपण स्वाभिमानाने जगू शकत नव्हतो. वी वेअर नॉट फिअरलेस. आपण निर्भय नव्हतो. सो द पोएम सेज, द पोएम प्रेज गॉड. द पोएट प्रेज गॉड. कवी हा परमेश्वराला प्रार्थना करतोय की व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर, व्हेअर पीपल आर फिअरलेस, व्हेअर द हेड इज हेल्ड हाय, व्हेअर पीपल कॅन लिव्ह विथ सेल्फ रिस्पेक्ट, जिथं लोक स्वाभिमानाने जगू शकतील, इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम, त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये, माय फादर, हे परमेश्वरा, लेट माय कंट्री अवेक, माझ्या देशाला जाग येऊ दे. सेकंड, व्हेअर द नॉलेज इज फ्री, जिथं ज्ञान फुकट असेल असा याचा अर्थ नाही आहे. फ्री मीन्स नॉट फ्री म्हणजे विदाउट चार्जेस, विदाउट फीज असा अर्थ नाही आहे. नॉलेज इज फ्री मीन्स व्हॉट? एज्युकेशन इज गिवन टू ऑल. नॉलेज इज फ्री मीन्स एज्युकेशन इज गिवन टू ऑल. एज्युकेशन इज गिव्हन टू ऑल. जिथे सर्वांना शिक्षण दिलं जाईल अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये परमेश्वरा माझ्या देशाला जाग येऊ दे. ॲट दॅट टाइम एज्युकेशन वॉज नॉट गिव्हन टू ऑल. त्यावेळी बिफोर अवर इंडिपेंडन्स, आपल्या स्वातंत्र्यापूर्वी सर्वांना शिक्षण गेलं जात नव्हतं. काही ठराविक जातीचे लोक, काही ठराविक लोक या ठिकाणी लक्षात घ्या शिक्षण घेऊ शकत होते. दलित्स कुड नॉट टेक एज्युकेशन. जे दलित लोक आहेत, जे मागासवर्गीय लोक आहेत, जे बीसी लोक आहेत, बॅकवर्ड आहेत, दे कुड नॉट टेक एज्युकेशन ॲट दॅट टाइम. त्या काळी ते शिक्षण घेऊ शकत नव्हते. सो रवींद्रनाथ टागोर प्रेज टू गॉड, व्हेअर नॉलेज इज फ्री, व्हेअर एज्युकेशन इज गिव्हन टू ऑल, व्हेअर ऑल चिल्ड्रेन कॅन टेक एज्युकेशन, इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम, त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये, लक्षात घ्या, माय फादर, लेट माय कंट्री अवे, हे परमेश्वरा माझ्या देशाला जाग येऊ दे. माझा देश हा देश नाही, तो हेवन बनला पाहिजे. हेवन ऑफ फ्रीडम, स्वर्ग बनला पाहिजे माझा देश, स्वातंत्र्याचा स्वर्ग बनला पाहिजे. माय कंट्री, माय इंडिया शुड बिकम हेवन ऑफ फ्रीडम. माझा देश हा स्वातंत्र्याचा स्वर्ग बनला पाहिजे, जिथं प्रत्येकाला शिक्षण मिळेल. व्हेअर एव्हरी स्टुडंट, every children can take education, where every person can live with self-respect, where every person is fearless. Into that heaven of freedom, my father, let my country away, त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये हे परमेश्वरा माझ्या देशाला जाग येऊ दे. Third sentence, it's very important sentence for our Indian people at least. Where the world has not been broken up into fragments, जिथं ह्या जगाचे तुकडे होणार नाहीत, जिथं जग फुटून, ब्रोकन अप म्हणजे फुटणे, ब्रोकन अप म्हणजे फुटणे, लक्षात घ्या, जिथं जग फुटून, लक्षात घ्या, या ठिकाणी ब्रेक होऊन
त्याचे फ्रॅगमेंट्स म्हणजे स्मॉल पीसेस, फ्रॅगमेंट्स म्हणजे स्मॉल पीसेस, जिथं जग लक्षात घ्या तुटून त्याचे लहान लहान तुकडे होणार नाहीत. बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स. बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स मीन्स नॅरो माइंडेडनेस, संकुचित विचारसरणी, नॅरो माइंडेडनेस, संकुचित विचारसरणी म्हणजे जिथं जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या, रंगाच्या नावाने समाजाची विभागणी होणार नाही. अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये माझ्या देशाला जाग येऊ दे. नाहीतर आपल्या धर्माच्या नावावर विभागणी होते. तू हिंदू, हिंदूंचं राष्ट्र हिंदुस्तान, मुसलमानांचं राष्ट्र पाकिस्तान, असे धर्माच्या नावावर जिथं विभागणी होणार नाही. माझ्या देशामध्ये समाजाची विभागणी धर्माच्या नावावर, डिव्हिजन ऑफ पीपल, डिव्हिजन ऑफ सोसायटी इन द नेम ऑफ रिलीजन, कास्ट, क्रीड, रेस और कलर. People should not be divided into societies in the name of religion, race, color, creed, language. आपल्याकडे लक्षात घ्या भाषेच्या नावावर समाजाची विभागणी होते. तू कन्नड आहेस, कर्नाटकचा आहेस, तू मराठी बोलतोस, महाराष्ट्राचा आहेस. म्हणजे भाषेच्या नावावर, धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, रंगाच्या नावावर जिथं समाजाची विभागणी होणार नाही, इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम, त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये माय फादर, हे परमेश्वरा, लेट माय कंट्री अवेक, माझ्या देशाला जाग येऊ दे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थर्ड सेंटेन्स. व्हेअर द वर्ल्ड हॅज नॉट बीन ब्रोकन इन टू फ्रॅगमेंट्स, जिथं जग फुटून त्याचे बारीक बारीक तुकडे होणार नाहीत. बाय नॅरो डोमेस्टिक वॉल्स, by narrow-mindedness, due to narrow-mindedness, society is not divided in the name of color, language, religion and caste. धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या, वंशाच्या, रंगाच्या नावाने जिथं समाजाची विभागणी होणार नाही, अशा संकुचित विचाराने जिथं समाजाची विभागणी होणार नाही, into that heaven of freedom, त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये माय फादर, हे परमेश्वरा, लेट माय कंट्री अवेक. व्हेअर द वर्ड कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ, जिथं प्रत्येक शब्द सत्याला धरून बाहेर पडतील. ह्याचा अर्थ काय लक्षात घ्या. पीपल शुड बी ट्रूथफुल. जिथं लक्षात घ्या पीपल आर ट्रूथफुल, जिथं लोक लक्षात घ्या सत्यवादी असतील, जिथं लोक लक्षात घ्या सत्यवादी असतील, अशा या ठिकाणी स्वातंत्र्याच्या लोक खरं बोलतील, खोटं बोलणार नाहीत, नाटकी बोलणार नाहीत. शकुनी सारखं. शकुनी कसा खोटं बोलतो, तर शकुनी लबाड बोलतो, लोकांना फसवतो, कट कारस्थान करतो. असं नाही पाहिजे. पीपल मस्ट बी ट्रूथफुल. पीपल शुड स्पीक सिन्सिअरली. लोकांनी प्रामाणिकपणे मनापासून बोललं पाहिजे. म्हणजे व्हेअर वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रूथ, व्हेअर पीपल आर ट्रूथफुल, व्हेअर पीपल स्पीक सिन्सिअरली, इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम, अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये माय फादर, हे परमेश्वरा, लेट माय कंट्री अवेक. Where tireless striving stretches its arms towards perfection. Perfection, perfect. People should try again and again to be perfect. लोकांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत परफेक्ट बनण्यासाठी. परफेक्ट इन स्टडी, परफेक्ट इन टीचिंग, परफेक्ट इन बिझनेस, परफेक्ट इन स्पीकिंग, perfect in writing, perfect in sports. So we should try again and again to be perfect. So people tireless striving means trying again and again. Striving means trying again and again. We should strive,
दॅट इज वी शुड ट्राय अगेन अँड अगेन. टायरलेस म्हणजे न कंटाळता. वी शुड नॉट गेट टायर्ड ड्यू टू ट्राईंग अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यामुळे आपण थकता कामा नये. अँड वी शुड ट्राय अगेन अँड अगेन टू बी परफेक्ट. आपण परिपूर्ण बनण्यासाठी आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे. आवर कंटिन्युअस एफर्ट्स आर नेसेसरी टू बी परफेक्ट. परफेक्ट बनण्यासाठी आपल्याकडे सातत्याने प्रयत्नांची आवश्यकता आहे. जिथं लोक अशा प्रयत्नांना कंटाळणार नाहीत आणि आपले ते हात पसरतील परफेक्ट होण्यासाठी. देअर गोल शुड बी टू बी परफेक्ट. लोकांचं ध्येय उद्दिष्ट काय असेल की आपण परिपूर्ण बनलं पाहिजे. व्हेअर टायरलेस स्ट्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म्स टुवर्ड्स परफेक्शन. जिथं लोक पुन्हा पुन्हा प्रयत्न करतील न कंटाळता परफेक्ट बनण्यासाठी, हात पसरतील, आपलं ध्येय ते ठरवतील, इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम. त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये माय फादर हे परमेश्वरा लेट माय कंट्री अवे. माझ्या देशाला जाग येऊ दे. व्हेअर द क्लिअर स्ट्रीम ऑफ रिझन has not lost its way into the dreary desert sand of dead habit. Clear stream of reason. Reason means what? Thinking power. Reason means what? लक्षात घ्या. Thinking power. जी आपली विचार करण्याची शक्ती आहे ती कशी पाहिजे? स्वच्छ विचार केले पाहिजे, चांगले विचार केले पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. निगेटिव्ह थिंकिंग is harmful to all of us. Positive thinking is useful for all of us. So clear thinking, that is positive thinking, is very important. And clear stream of reason has not lost its way. आपली जी चांगला विचार करण्याची जी लक्षात घ्या या ठिकाणी जी पॉवर आहे, थिंकिंग पॉवर आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग पॉवर आहे, ती हरवली जाणार नाही. Into the dreary desert sand of dead habit. Dead habit means what? Useless customs and traditions. ज्या निरुपयोगी, dead habits म्हणजे useless, निरुपयोगी, useless traditions, ज्या परंपरा आहेत लक्षात घ्या, useless traditions आहेत, and customs आहेत. useless traditions and customs ज्या जुन्या चालीरीती आणि परंपरा आहेत, ज्या जुन्या चालीरीती आणि ज्या परंपरा आहेत त्याच्या विचारांनी आपले चांगले विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग हे हरवले जाणार नाहीत. दे आर नॉट लॉस्ट. पॉझिटिव्ह थिंकिंग आवर नॉट लॉस्ट इन टू द युसलेस ट्रॅडिशन, ड्यू टू द युसलेस ट्रॅडिशन्स अँड कस्टम्स. निरुपयोगी चालीरीती आणि परंपरा ह्या सोडल्या पाहिजेत. वी शुड गेट रीड ऑफ, यू शुड गेट रीड ऑफ युसलेस ट्रॅडिशन्स अँड कस्टम्स. आपण या निरुपयोगी परंपरा आणि चालीरीतीमधून बाहेर आलं पाहिजे. काय आहेत निरुपयोगी चालीरीती? एज्युकेशन शुड नॉट गिव्ह टू द गर्ल्स. शिक्षण मुलींना दिलं गेलं नाही पाहिजे. ही कशी आहे सांगा? युसलेस कस्टम आहे, युसलेस ट्रॅडिशन आहे, निरुपयोगी परंपरा आहे, जी लक्षात घ्या महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षण देण्यासाठी सुरू केली. आपले जे स्वच्छ विचार आहेत, क्लिअर थिंकिंग आहे, क्लिअर थिंकिंग पॉवर ऑफ क्लिअर थिंकिंग जी आहे ती शुड नॉट लॉस्ट इट्स वे. ती आपला मार्ग गमावून बसणार नाही. इन टू द अवर युसलेस ओल्ड ट्रेडिशन्स अँड कस्टम्स. ज्या आपल्या जुन्या चालीरीती आहेत, जुन्या हुंडासारखी आहे, डावरी सिस्टीम, किंवा मुलींनी लग्न करत असताना काही पैसे दिले पाहिजेत, काही अमाऊंट दिली पाहिजेत टू, लक्षात घ्या, ब्राईड विल गिव्ह सम अमाऊंट टू ब्राईडग्रूम. मुलीनं, लक्षात घ्या, नवऱ्या मुलाला काही रक्कम दिली पाहिजे, डावरी दिली पाहिजे, हुंडा दिला पाहिजे. ही जी काही ओल्ड ट्रेडिशन आहे, ही जी काही परंपरा आहे, युसलेस परंपरा आहे, ह्या आपल्या स्वच्छ विचारामधून लक्षात घ्या आपला मार्ग गमावला नाही पाहिजे. आता काय होतं, आपण सगळी मुलं शिकतो की डावरी नाही दिली पाहिजे, आणि जेव्हा लग्न व्हायची वेळ येते तेव्हा तो नवरा शिकलेला असते, त्यानं डावरी सिस्टीमच्या अगेन्स्ट त्यांनी लक्षात घ्या लेक्चर्स दिलेले असतात, एसेज लिहिलेले असतात. स्टुडंट्स रोट एसेज अँड स्पीक्स अगेन्स्ट डावरी.
विद्यार्थी बोलतो हुंड्याच्या विरोधामध्ये, पण ज्या वेळेला स्वतःच्या ॲट द टाइम ऑफ हिज मॅरेज, लग्नाच्या वेळी, ही विल डिमांड सम अमाऊंट फ्रॉम द ब्राईडग्रूम. लक्षात, तो वधूकडून लक्षात घ्या काही या ठिकाणी अमाऊंट मागतो. लक्षात घ्या. म्हणजे काय होतं की त्याची जी क्लिअर थिंकिंग आहे, पॉवर ऑफ क्लिअर थिंकिंग लॉस्ट इट्स वे, हरवून जाते. लक्षात घ्या, हरवली जाते. लक्षात घ्या, लूज इट्स वे इन टू द ड्रेरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट. ही जी लक्षात घ्या डेझर्ट आहे, जी वाळवंट आहे, लक्षात घ्या डेड हॅबिट्सची, म्हणजेच युसलेस कस्टम्स अँड ट्रॅडिशनची जी डेझर्ट आहे, त्याच्यामध्ये ही गमावून जाते. जसं एखादं पाणी वाळवंटामध्ये आपला मार्ग गमावून बसतं, तसं पॉवर ऑफ क्लिअर थिंकिंग लूज इट्स वे इन द old traditions, useless customs and traditions. So we should leave useless customs and traditions. आपण जुन्या चालीरीती आणि परंपरा सोडल्या पाहिजे. We should accept a clear thinking. आपण लक्षात घ्या स्वच्छ विचारसरणी, पॉझिटिव्ह थिंकिंग याचा आपण स्वीकार केला पाहिजे. We should expect. So here Rabindranath Tagore says, where the clear stream of reason, जिथं लक्षात घ्या स्वच्छ विचार जे आहेत, शिक्षणामुळे झालेले स्वच्छ विचार, हॅज नॉट लॉस्ट इट्स वे, ते आपला मार्ग गमावणार नाहीत, इन टू द ड्रेअरी डेझर्ट सँड ऑफ डेड हॅबिट, ज्या युसलेस कस्टम्स अँड ट्रॅडिशन्समध्ये ते आपला मार्ग, त्या वाळवंटामध्ये आपला मार्ग गमावणार नाहीत, इन टू दॅट हेवन ऑफ फ्रीडम, त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये, माय फादर, हे परमेश्वरा, लेट माय कंट्री अवेक. या ठिकाणी लक्षात घ्या आपण एक पोएम पाहत असताना आणखीन त्याच्या 3 लाईन्स आहेत पहा. व्हेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय दी, जिथं मनाला तुझ्याकडनं मार्गदर्शन मिळेल. हिअर दी मीन्स यू मीन्स गॉड, हे परमेश्वरा, यू शुड गाईड अस, परमेश्वरा तू आम्हाला मार्गदर्शन कर. Where the mind is led forward म्हणजे guided by, led forward म्हणजे guided. Here God should guide us. परमेश्वराने आम्हाला मार्गदर्शन करावं. We are guided by God. आपल्याला we should get guidance from God. आपल्याला परमेश्वराकडनं मार्गदर्शन मिळावं. Into ever widening thought and action. Ever widening means लक्षात घ्या ब्रॉड माइंडेडनेस, विशाल दृष्टिकोन, ब्रॉड माइंडेडनेस, ब्रॉड थॉट, हे विश्वची माझे घर, युनिव्हर्सल ब्रदरहुड, विश्वबंधुत्वाचा विचार, विश्वबंधुत्वाची कृती. मुसलमान माणूस माझा भाऊ आहे, जैन, ख्रिश्चन आर माय ब्रदर्स, ऑल आर माय ब्रदर्स, एव्हरी पर्सन इन द वर्ल्ड is my relative. Don't hate anybody. कुणाचाही तिरस्कार करू नका. परमेश्वर सर्वांचा आहे. God has created this world. परमेश्वराने ह्या जगाची निर्मिती केलेली आहे. So every person in the world is God's person. हा परमेश्वराची व्यक्ती आहे. God never hates anybody. परमेश्वर कुणाचाही तिरस्कार करत नाही. ही हॅज ब्रॉड आउटलुक, ही हॅज ब्रॉड थॉट, ही हॅज ब्रॉड ऍक्शन, हिज ऍक्शन्स आर ब्रॉड. सो लाईक दिस, हे ओ गॉड गाईड अस. युअर ब्रॉड आउटलुक शुड गाईड अस. तुमचा जो विशाल दृष्टिकोन आहे, आमचा विशाल दृष्टिकोन बनला पाहिजे. So, where the mind is led forward by thee, where God guided us, and our thoughts should be broad, our actions should be broad, and we should live in universal brotherhood. विश्वबंधुत्वाच्या, our ideas should become universal brotherhood. आपल्या विश्वबंधुत्वाच्या कल्पना बनल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या into that heaven of freedom, my father, let my country away. Where the mind is led forward by thee, हे परमेश्वरा, जिथं तुझ्याकडनं आम्हाला मार्गदर्शन मिळेल.
into ever widening thought and action, जिथं तुझ्यासारखे विशाल विचार, विशाल कृती आम्हाला लाभेल, into that heaven of freedom, त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये, my father let my country away, हे परमेश्वरा माझ्या देशाला त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये जाग येऊ दे. My dear students, this poem is full of poetic device. Remember, here we see alliteration. Alliteration is the figure of speech where the mind is without fear. Where, you should see. Where means W here, and without is W here. The sound of W is repeated pleasingly. So, in this line, where the mind is without fear, the alliteration, there is alliteration, and the head is held high. Here, H, here, H head held and high, H is repeated. In the first line, the sounds of W and H are repeated pleasingly. That is, we get the figure of speech alliteration in the first line. Again, here we get metaphor. Tireless striving is compared with stretching of arms. Tireless striving is implicitly compared with stretches of arms. न कंटाळता केलेले जे प्रयत्न आहेत त्याची तुलना हात पसरण्याबरोबर केलेली आहे. सो हियर वी फाइंड द मेटाफर. मेटाफर इज द फिगर ऑफ स्पीच. हियर द क्लियर स्ट्रीम ऑफ रीजन हैज नॉट लॉस्ट वे. Reason means thinking power. Reason is implicitly compared to the clear stream. म्हणजे स्वच्छ पाण्याच्या प्रवाहाबरोबर reason, thinking ची तुलना केलेली आहे. Here reason is implicitly compared to the clear stream, and here also the metaphor is used. We see where is word is used at the beginning of every line. या ठिकाणी आपण पाहतो, लक्षात घ्या की प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला where हा वर्ड वापरलेला आहे. सो the figure of speech is known as anaphora. ANAPHORA. Where the word where is used at the beginning of every line. So in the whole poem, the figure of speech anaphora is used. Anaphora ही लक्षात घ्या ठिकाणी वापरली गेलेली आहे. Actually, tireless striving, there is a personification. Tireless striving means trying again and again. Tireless striving is given the human quality of stretching its arms. म्हणजे न कंटाळता केलेल्या प्रयत्नाला एक मानवी गुण दिलेला आहे, हात पसरणे. हात पसरणे हा मानवी गुण आहे. So here the personification is used. Tireless striving is given the human quality of stretching its arm. Now the last sentence, into that heaven of freedom, my father let my country awake. Here the word country is used for countryman. So country means countryman. So the figure of speech is synecdoche. Synecdoche is the figure of speech. So we can see that Rabindranath Tagore used many poetic devices like anaphora, metaphor, alliteration, personification, synecdoche. These are the poetic devices. So, my dear friends, this is very nice poem. This poem is a very sensitive poem. This poem is a very beautiful and fresh poem. There are no rhyme scheme. Rhyming words तिथं नाही आहेत at the end of every line. So, the poem is composed in free verse. ही कविता जी आहे ती मुक्त छंदामध्ये या ठिकाणी केलेली कविता आहे, लक्षात घ्या.
So what is the short form? What is the message of the poem? The message of the poem is that the people should be fearless. लोक निर्भय असले पाहिजे. People can live with self-respect. लोक स्वाभिमानाने जगू शकले पाहिजे. Education must be given to all. शिक्षण हे सर्वांना दिलं गेलं पाहिजे. People can live with unity. लोक एकतेने राहिले पाहिजेत. People should be truthful. लोक लक्षात घ्या सत्य बोलले पाहिजेत. People should try again and again to get perfection. लोकांनी परिपूर्ण होण्यासाठी लक्षात घ्या या ठिकाणी झगडलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. लक्षात घ्या People should live with positive thinking and their positive thinking should not be lost. लोकांचं होकारात्मक विचारसरणी असली पाहिजे आणि होकारात्मक विचारसरणी ही लक्षात घ्या त्यांनी सोडली नाही पाहिजे. We should take guidance of God. We should read Gita. We should read Quran. We should read Guru Granth Sahib. We should read Bible and get the guidance from God. We should read the message of Krishna. We should read the message of Muhammad Paigambar. We should read the message of Yeshu Christ. We should take the guidance from God. And our mind should be guided by God's thinking, God's ideals. And universal brother, we should accept universal brotherhood. आपण विश्वबंधुत्वाची कल्पना जी आहे ती स्वीकारली पाहिजे. लक्षात घ्या. So, at the British time, we were slaves. आपण गुलाम होतो ब्रिटिशच्या काळामध्ये आणि म्हणून the poet Rabindranath Tagore prays to God, prays to Almighty that we should get freedom. We should get real freedom. Freedom of heaven. Where we should not get only political freedom. That is, we should get social freedom. We will get educational freedom. We should get economical freedom. The poet prays God that Indian people will get real freedom. So always Rabindranath Tagore's last sentence is, we want the heaven of freedom. Heaven of freedom. That is real freedom. That is economical freedom. That is social freedom. That is educational freedom. That is freedom of positive thinking and action. So it's a very nice poem which teaches us universal brotherhood. I request you, you can use these points in your essay writing, in your lecture, in your speeches also. And this poem guides you everlasting. This poem guides you permanently. Thank you very much.